नमस्कार पालक वर्गांनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर पालक वर्गांनो, आपण पाहू शकत आहात की मुदत ही 8/5/26 रोजी संपली असून आता पालकांना वेध लागले आहेत. आपली वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी कधी लागणार, तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी कधी लागणार आहे. तर आपण इथे स्क्रीनवर बघायचं आहे. टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन हे 2,89,286 आहेत. नंबर ऑफ सिलेक्शन हे 1,05,811 झाले होते. वेटिंगमध्ये 86,034 पालक आहेत आणि 79,791 ॲडमिटेड म्हणजे यांनी ॲडमिशन आपलं घेतलं आहे. तर आपण आता बघायचं आहे की प्रतीक्षा म्हणजे वेटिंग यादी कधी लागणार आहे. तर इथं आपण पाहू शकत आहात, महाराष्ट्र RT 25% प्रवेश प्रक्रिया 2026-27 अंतर्गत निवड यादी सिलेक्शन लिस्ट 1 या रोजी जाहीर होणार असून निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित झाल्यानंतरच साधारणपणे या दिवशी ही यादी जाहीर केली जाईल. तर आपण प्रतीक्षा यादीबद्दल थोडीशी माहिती बघायची आहे. प्रवेश मुदत, तर निवड यादीतील विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीची मुदत ही 10 एप्रिल ते 8 मेपर्यंत होती. प्रतीक्षा यादी कधी, तर निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड ॲडमिशन संपल्यानंतर आता जागा रिक्त राहत आहेत त्या जागांसाठी वेटिंगवाल्यांना संधी मिळेल. साधारणपणे ही यादी मेमध्ये या दिवशी लागण्याची शक्यता आहे. तर हे आपण कसं चेक करायचं आहे, तर आपण RTIच्या पोर्टलवर जायचं आहे आणि पालक RTI महाराष्ट्र पोर्टल ओपन करायचं आहे. अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन वाईज डिटेल टॅबवर क्लिक करायचं आहे आणि आपला नंबर टाकून आपली स्थिती बघायची आहे. पात्र उमेदवारांना SMS द्वारे देखील ही माहिती दिली जाते, परंतु पोर्टलवर अपडेटसाठी आपण चेक करत राहायचं आहे. कधी SMS येण्यास उशीर होऊ शकतो. जर पहिल्या यादीतील पालकांनी 8 मे 26 रोजी प्रवेश घेतला नाही तरच आपणास तिथे लॉटरी लागेल आणि वेटिंग लिस्टद्वारे संधी दिली जाईल. तर आपण बघू शकत आहात पालक वर्गांनो की 8 मे 2026 ही मुदत संपलेली आहे आणि आता आपली वेटिंग लिस्ट तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ही यादी कधी लागेल, तर 8 मे नंतर 10 ते 10 दिवसामध्ये म्हणजे जवळपास मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही यादी लागण्याची शक्यता आहे आणि या यादीमध्ये बऱ्याच पालकांचे नंबर येणार आहेत. जेवढे आपले नंबर कमी तेवढे आपणास जास्त संधी मिळेल. इथे बघू शकत आहात, महाराष्ट्र RTI प्रवेश प्रक्रिया 2026-27 अंतर्गत निवड यादी सिलेक्शन वेटिंग लिस्ट ही 10 एप्रिलला जाहीर झाली होती आणि आता आपली पहिली सिलेक्शन वेटिंग लिस्ट ही मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. तर ही आत्ताची एक न्यूज आहे पालक वर्गांनो की आपली वेटिंग सिलेक्शन लिस्ट ही मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे. म्हणजे साधारणपणे 15 तारखेच्या आसपास ही वेटिंग लिस्ट लागणार आहे. तर आपणास आणखी एक न्यूज आहे की जर आपणास 15 तारखेची वाट न बघता आपल्या अर्जाची स्थिती, त्या शाळेमधील जागा आणि आपला अर्ज लागू शकतो का, हे जर माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर आपणास सगळ्यात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि कमेंट करावं लागेल. काय कमेंट करावं लागेल, तर आपल्या शाळेचे नाव, आपला वेटिंग क्रमांक, आपला जिल्हा, आपला तालुका आणि त्या तालुक्याच्या अंतर जर एखादी महानगरपालिका असेल तर त्या महानगरपालिकेचे नाव आपण मला कमेंट करा. आपणास लगेच ताबडतोब रिप्लाय करण्यात येईल. माझ्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये बऱ्याचशा पालकांना रिप्लाय मिळाले आहेत.
ज्यांना रिप्लाय काही वेळेअभावी राहिले असतील तर त्यांना पण रिप्लाय लगेच ताबडतोब मिळून जातील. तरी पालकांनी वेटिंग लिस्ट सिलेक्शन वेटिंग लिस्ट 1 म्हणजे प्रतीक्षा यादी लागण्याच्या अगोदर कन्फर्मेशन हवे असेल तर आपण माझी मदत घेऊ शकता. याच्यासाठी माझा कमेंट बॉक्स दिवसभर ओपन ठेवलेला आहे. तर आत्ताची ही अगदी लेटेस्ट बातमी आहे पालकांना की आपली वेटिंग सिलेक्शन लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी ही दुसऱ्या आठवड्यामध्ये मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 15 तारखेच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. तर सर्व पालकांना आता आतुरता लागली आहे की माझा नंबर लागतो का. याच्यासाठी आपण मला संपर्क करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, जिल्हा तालुका सांगा, आपला वेटिंग लिस्ट नंबर सांगा, स्कूल नंबर सांगा, आपणास लगेच रिप्लाय देण्यात येईल. तर पालक वर्गांनो, माझा हा व्हिडिओ होता की प्रतीक्षा यादी कधी लागणार याच्याबद्दल. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सरकारी DNA मराठी या माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद. थँक्यू.